उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती होते। आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी भवन कसबा येथे त्यांचं भाषण होतं। या भाषणामध्ये त्यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे। या वक्तव्यामध्ये म्हणले आहे की मी 33 वर्ष बारामतीमध्ये प्रतिनिधित्व करत आहे, परंतु येणाऱ्या काळात एक वेगळा आमदार असला तरी त्याची माझी तुलना होईल का, असं एक सूचक वक्तव्य केलेलं आहे। तरी विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलेले आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत। आज दादांनी जे वक्तव्य केलेले आहे कसं पाहता या वक्तव्याकडे, कारण विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत। आदरणीय दादा राज्याचे नेते आहेत। आदरणीय दादा कोणत्याही मतदारसंघामध्ये उभा राहिले तर प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि त्या मतदारसंघाचं ते सोनं करतील। परंतु एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी हा एक विषय तुम्ही थोडासा बाजूला ठेवा। एक सर्वसामान्य बारामतीकर म्हणून आज आम्हा सर्वांनाच दुःख होतंय, कारण की ज्या अजितदादांनी बारामती गेल्या 30-35 वर्षामध्ये उभी केली, हे अजितदादा बारामतीमधून लढणार नसतील तर खऱ्या अर्थाने बारामतीच्या विकासावर याचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि अजितदादांनी बारामतीमधून लढावं याच्यासाठी सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर देखील येणाऱ्या काळामध्ये उतरतील, कारण की हा विषय असा आहे की दादांनी निवडणूक न लढणं याच्यामध्ये बारामतीकरांचं खूप मोठं नुकसान होणार आहे आणि त्याचा अंदाज सर्वसामान्य बारामतीकरांना आज त्या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे प्रत्येक जण आज तुम्ही चौकामध्ये जर अनेक बारामतीकरांशी सर्वसामान्यांशी चर्चा केली तर अत्यंत वेदना देणारा आणि दुःख देणारा हा आजचं दादांचं स्टेटमेंट आहे। परंतु आम्ही सर्वजण अजितदादा बारामतीकरांचं कधी मोडत नाहीत। आम्ही सर्वजण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अजितदादांना आग्रह करणार आहे की अजितदादा तुम्हीच बारामतीमधून लढावं, तुम्हीच बारामतीचं नेतृत्व महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये करावं। तुम्ही सोडून दुसरा आमदार बारामतीकर तथापि बघणार नाहीत आणि ते सहनही बारामतीकरांना होणार नाही। तर बारामतीकर दुसरा आमदार सहन करणार नाहीत। अजितदादांचा विकास अख्खा महाराष्ट्र जाणतो आणि मान्य देखील करतो। कशा पद्धतीने पाहता दादांचा स्टेटमेंट होतं, काय सांगाल? दादांनी जे काय आज त्यांच्या भाषणात मत व्यक्त केलं त्या मताशी तर सामान्य जनता नाहीच, पण आता माझं साधारण एक 50-52 वय, मी बारामती जवळून पाहिलेले आहे। दादा राजकारणात आल्यापासून 1990 नंतर खरा बारामतीचा विकास झाला। त्याच्या अगोदरची बारामती ना आत्ताची बारामती जमीन आसमानचा फरक आहे। आमच्यात जी आर्थिक सुबत्ता आली त्याचं महत्त्वाचं कारण अजितदादा आहे आणि त्यांनी जर इथून निवडणूक नाही लढवली तर आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचं येणाऱ्या पिढीचं फार मोठं नुकसान होणार आहे। त्यामुळं सर्वसामान्य जनता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। दादाच इथले आमदार पाहिजे आणि नुसते आमदार नाही पाहिजे तर नुसती घोषणा नाही, उद्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला पाहिजे। आणि जर दादा मुख्यमंत्री झाले, इथून पूर्वीचे मुख्यमंत्री आणि इथून नंतर होणार आहे त्यातलं सगळ्यात आदर्श काम दादांचं होणार आहे। त्यामुळं 33 वर्षात दादांनी मोठ्या प्रमाणात भीमथड ते आजची बारामती मोठा विकास झाला, परंतु दादांनी असं देखील त्यात एक वक्तव्य केलेलं आहे की येणारा आमदार म्हणजे एक सूचक वक्तव्य, काय सांगायचं? येणारा आमदार दादांनी सांगितलं दुसरा असेल तर माझं काम तुम्हाला उठून दिसेल किंवा जे काही मी काम करतोय त्याची तुम्हाला किंमत कळेल। परंतु दादा आत्ता ही वेळ नाही आहे, कारण की आदरणीय दादा जर बारामतीत नसतील तर आमच्यासारखा युवक 20-25 वर्ष पाठीमाग गेल्याशिवाय राहणार नाही। कारण बारामतीचे जे आज आर्थिकीकरण असेल, औद्योगिकीकरण असेल, जे विकासाचं रोड मॉडेल चाललं आहे, हे सगळं दादांच्या दूरदृष्टीने दादांच्या विचारामुळे चालले। त्यामुळेच येणारी युवक पिढी ही व्यवसायामध्ये कुठंतरी स्थिर स्थावर होण्यात आदरणीय अजितदादांचा खूप मोठा हातभार आहे त्याला, आणि त्याला खीळ बसून बारामतीच्या औद्योगिकरणाला व विकासाला अधोरी गती बसेल व ब्रेक लागेल। ह्याला एकंदरीत सर्वच विकास खुंटला जाईल असं सांगतायत। आपल्यासोबत काही महिला आहेत, काय सांगाल ताई? आज दादांचं जे वक्तव्य काय कसं पाहताय? आज दादांनी जे बोललेत ना ते आम्हाला कदापि आवडलेलं नाहीये। आज आपण बघतोय बारामतीचा विकास कुठल्या आमदार व खासदारांनी केलेला नाही, फक्त दादांनीच केलेला आहे आणि दादाच तो विकास करू शकतात। आज आम्हाला माहिती आहे दादांनी आज जे वक्तव्य केलं ना ते आम्हाला आवडलेलं नाहीये। दादांनी जर हे वक्तव्य दादा जर उभा राहिले नाही तर आम्ही बारामतीच्या महिला अगदी पेटून उठू, वेळ पडली तर अकेलचे कॅन्ड घेऊन आम्ही मुंबईला सुद्धा जाऊ। नक्कीच अतिशय दादांवरती प्रेम आहे सर्व राज्याचं आणि कार्यकर्त्यांचं देखील, आणि दादांनी उभं राहावं असं सगळं कार्यकर्ते सांगतात। काय सांगाल? साहजिक आहे, आता बारामतीमध्ये दादानेच उभं राहिलं पाहिजे। निश्चितपणाने दादा हा सगळ्यांसाठी आवडीचा नेता आहे
आज मला सांगा, घरातला कुटुंब प्रमुख आहेत दादा, म्हणजे बारामतीमधले कुटुंब प्रमुख आहेत. आज जर दादानी कुठंतरी थांबायची भाषा केली तर सर्वसामान्य कार्यकर्ता दुखावला जाणार आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता खच्चीकरण त्याचं होणार आहे. त्याच्यामुळं दादा जर उद्या भविष्यात जर उद्या विधानसभेला जर लाहीर उभा राहिले तर अक्षरशः कार्यकर्ता पेटून उठायचा तर सोडा, पण कार्यकर्ता प्रचाराला बाहेर पाडणार नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला बघायला भेटेल. कारण कार्यकर्ता हा तळागाळातला कार्यकर्ता दादांनी आज उभा केलेला आहे. विकास म्हणा, कार्यकर्त्याच्या सहानुभूतीवर तुम्ही जाऊ नका, पण गेल्या वेळेस जी लोकसभेला झालं ते कशामुळं झालं? सहानुभूती. आता दादाकडे बघण्याची सहानुभूती बारामतीकरांची आहे. जी लाट होती सहानुभूतीची, ती सहानुभूतीची लाट आता निघून गेलेली. आता लाट आली ती सहानुभूतीची अजित पर्व. अजित दादाकडं बघण्याचा दृष्टिकोन आता सहानुभूतीचा आहे. दादांनी खऱ्या अर्थाने जी वक्तव्य केले ते निश्चितपणाने शेवटी सहानुभूती त्यांची आहे, त्यांना पण मनाला लागलेलं आहे. पण दादाला आम्ही बारामतीकर म्हणून आम्ही त्यांना विनंती करू की दादा, ह्या गोष्टी तुम्ही न करता भविष्यात आम्हाला तुम्ही हे आमदार पाहिजे, यासाठी आम्ही त्यांच्यासाठी विनंती करू. नक्कीच बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवार नसणार ही आम्ही कल्पना देखील करू शकत नाही. आणि बारामतीचा जो विकास आहे आणि 33 वर्षात भीमथडी ते बारामतीचा जो प्रवास आहे तो फक्त अजित पवार यांच्यामुळे शक्य झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच दादा जो आज सूचक वक्तव्य ऐकले ते माघारी घेतील आणि पुन्हा एकदा बारामतीच्या विकासासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरतील, अशी कार्यकर्त्यांनी यावेळी भावना व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.